नमस्कार श्रोते हो, मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मोहिनी एकादशीची पौराणिक कथा. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, हे कृष्ण, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे आणि तिचा इतिहास काय आहे? या व्रताचा विधी काय याबाबत सविस्तर सांगा. तेव्हा कृष्ण म्हणाले, हे धर्मराज, मी तुम्हाला महर्षी वसिष्ठांनी श्रीरामचंद्रांना सांगितलेली एक कथा सांगतो. एकदा श्रीराम म्हणाले, हे गुरुदेव, कृपया मला असे व्रत सांगा जे सर्व पापे आणि दुःखे नष्ट करेल. सीतेच्या विरहाने मी खूप दुःख भोगले आहे. महर्षी वसिष्ठ म्हणाले, हे राम, तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. तुमची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. तुमचे नाव घेतल्याने जरी मनुष्य शुद्ध होत असला तरी हा प्रश्न लोकहितासाठी चांगला आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. हे व्रत पाळण्याने मनुष्य सर्व पापे आणि दुःखापासून मुक्त होतो आणि आसक्तीच्या जाळ्यातून सुटतो. मी तुम्हाला तिचा इतिहास सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सरस्वती नदीच्या काठावर भद्रावती नावाच्या शहरात धृतिमान नावाचा एक चंद्रवंशी राजा राज्य करीत होता. धनपाल नावाचा एक श्रीमंत आणि सद्गुणी वैश्य देखील तिथेच राहत होता. तो भगवान विष्णूचा अत्यंत धार्मिक आणि निष्ठावान भक्त होता. त्याने शहरभर असंख्य उपहारगृहे, पिण्याच्या पाण्याची दुकाने, विहिरी, तलाव आणि धर्मशाळा बांधल्या. त्याने रस्त्याच्या कडेला आंब्याची, जांभळाची आणि कडुलिंबाची असंख्य झाडेही लावली. त्याला सुन्ना, समृद्धी, मेधावी, सकृती आणि दृष्टबुद्धी असे 5 पुत्र होते. 5वा पुत्र दृष्टबुद्धी हा एक मोठा पापी होता. त्याने पूर्वजांचा आणि देवतांचा अनादर केला. तो वेश्या आणि दृष्ट लोकांच्या संगत करत असे, जुगार खेळत असे, परस्त्रीगमन करत असे आणि दारू व मांसाहार करत असे. त्याने अनेक दुष्कृत्यांमध्ये आपल्या वडिलांची संपत्ती उधळून लावली. या कारणांमुळे व्यथित होऊन त्यांच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिले. निघून गेल्यानंतर त्याने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास त्याने आपले दागिने आणि कपडे विकले. जेव्हा सर्व काही गमावले तेव्हा त्याने वेश्येनी आणि त्याच्या दृष्ट सोबत्यांनी त्याला सोडून दिले. तो आता भूक आणि तहानेने अत्यंत व्याकुळ झाला होता. कोणताही आधार न मिळाल्याने त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. तो एकदा पकडला गेला, पण वेश्याचा मुलगा आहे हे माहीत असल्याने त्याला ताकीद देऊन सोडून देण्यात आले. तथापि तो दुसऱ्यांदा पुन्हा पकडला गेला. त्यावेळी राजहुद्द्यानुसार त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात त्याचा अत्यंत छळ करण्यात आला. नंतर राजाने त्याला शहर सोडून जाण्याचा आदेश दिला. तो शहर सोडून जंगलात गेला. तिथे त्याने जंगली प्राणी आणि पक्षी मारून त्यांना खाण्यास सुरुवात केली. काही काळानंतर तो शिकारी बनला आणि धनुष्यबाण घेऊन प्राणी व पक्षी मारून त्यांना खाऊ लागला. एके दिवशी भूक आणि तहानलेला व्याकुळ होऊन तो अन्नाच्या शोधात भटकत कौंडिण्य ऋषीच्या आश्रमात पोहोचला. तो वैशाख महिना होता आणि ऋषी गंगे स्नान करून परत येत होते. त्यांच्या ओल्या कपड्यांच्या शिंतोड्यांनी त्यांना काही ज्ञान प्राप्त झाले. त्याने हात जोडून कौंडिण्य ऋषींना म्हटले, हे ऋषी, मी माझ्या आयुष्यात अनेक पापे केली आहेत. कृपया मला या पापाच्या मुक्त होण्याचा एक सोपा विना पैसा उपाय सांगा. त्याने नम्र शब्दात ऐकून ऋषी प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे ऋषी, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीचे व्रत करा. त्यामुळे तुमची सर्व पापं नष्ट होतील. ऋषीच्या शब्दांनी तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे व्रत केले. हे राम, हा उपवास केल्याने त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि अखेरीस तो गरुडावर स्वार होऊन विष्णू लोकात गेला. हा उपवास सर्व आसक्ती नष्ट करतो. जगात या उपवासापेक्षा मोठा उपवास नाही. याचे महत्त्व वाचल्याने किंवा ऐकल्याने 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. माझी मोहिनी एकादशीची कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.